हे आहे चिकन रान, गरमागरम नॉनव्हेजचा रस्सा, मार्तंड स्पेशल मटन थाळी, मटन चॉप तंदूर, चिकन आणि मटन दम बिर्याणी, स्पेशल मटन थाळी। या हॉटेलची खासियत म्हणजे इथे भाकरी सुद्धा चुलीवर बनवल्या जातात। नमस्कार मंडळी, मी अभिजित, तुमचा ट्रॅव्हलिंग फूडी। आज हडपसरमध्ये नव्याने सुरू झालेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तुम्हाला टेबलवर दिसत असेल बऱ्यापैकी फूड रेडी आहे आपल्यासाठी आणि हे फूड ज्या पद्धतीने टेम्पटिंग दिसतंय त्या पद्धतीनेच तेवढं ते चविष्ट आहे। आल्या आल्या मला मोह आवरला नाही म्हणून मी टेस्ट केलंय आणि तुम्हाला सांगतो आता यांची स्पेशालिटी काय काय आहे। तर या सुरुवात तुम्हाला काही स्पेशल डिशेस पासून करवतो। हे बघा, हे आहे यांचं चिकन रान। बऱ्याच ठिकाणी आपण मटन रानची सुरुवातीला मटन रान होतं, त्यानंतर आता चिकन रान सुद्धा बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये आहे। तर यांची स्पेशल डिश आहे चिकन रान, त्याच्यासोबत चटणी, सॅलड आणि हे तूप, वरतून तूप टाकायचं आणि मस्तपैकी ताव मारायचं, असं हे चिकन रान। त्यानंतर यांची जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे चुलीवरचं जेवण। मी तुम्हाला दाखवणार आहे मध्ये गेल्यानंतर की यांचं चुलीवरचं जेवणावर जो रस्सा बनवला जातो ते पण दाखवणार आहे। यांच्या भाकरी सुद्धा चुलीवर बनवल्या जातात आणि या ज्या थाळ्या आहेत या यांच्या स्पेशल थाळ्या आहेत। आता याच्यामध्ये जी सगळ्यात स्पेशल थाळी दिसते ती म्हणजे ही, या थाळीचं नाव आहे मार्तंड स्पेशल मटन थाळी आणि या मार्तंड स्पेशल मटन थाळीमध्ये तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी भरपूर आयटम त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्यांची स्पेशालिटी म्हणजे तांबडा पांढरा रस्सा सुद्धा आहे, मटन खरडा आहे, मटन फ्राय आहे, त्याच्यानंतर इथे सूप आहे, वजडी फ्राय, सुकट, त्याच्यानंतर खिमा, सॅलड, नंतर बिर्याणी राईस आणि सगळ्यांचं आवडतं स्वीट म्हणजे गुलाबजामुन सुद्धा। अशी ही यांची मार्तंड स्पेशल मटन थाळी, म्हणजे एका माणसाचं पोट आरामशीर त्याच्यामध्ये भरणार एवढी ह्यूज क्वांटिटी त्याच्यामध्ये त्यांनी दिली। त्यानंतर त्यांची दुसरी जी स्पेशल डिश आहे ती म्हणजे मटन स्पेशल, त्याच्यामध्ये सुद्धा मटन फ्राय, तांबडा पांढरा रस्सा आहे, त्याच्यानंतर सूप, सुकट, खिमा, नंतर आपला दही कांदा आणि इंद्रायणी राईस, भाकरी चपाती तुम्हाला जे खायचं ते ऑप्शन्स तुमच्यासाठी आहे। त्याच्यानंतर ही त्यांची चिकन थाळी, रेग्युलर चिकन थाळी, याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जसं मटनमध्ये आयटम आहे तसे याच्यामध्ये आहे तांबडा पांढरा रस्सा आहे, हे चिकन फ्राय आहे त्याच्यासोबतच, आणि मग तुम्हाला चपाती घ्यायची, भाकरी घ्यायची ते घेऊ शकतात, इंद्रायणी राईस त्याच्यासोबत आहे। आणि हा इंद्रायणी राईस जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, जिथे जिथे तुम्ही नॉनव्हेज खाता तिथे इंद्रायणी राईस रस्त्यासोबत खाण्याची किंवा त्या मसाल्यासोबत खाण्याची मजाच भारी असते आणि स्पेशली मला खूप आवडतं। दोन ठिकाणचे इंद्रायणी राईस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, एक मावळ आणि दुसरं आपलं मुळशी, बरोबर। हां, तर मग ह्या झाल्या यांच्या थाळ्या, चिकन रान, बरोबर। आता ही बिर्याणी, दम बिर्याणी आहे यांच्याकडे, चिकन आणि मटन अशा दोन पद्धतीच्या बिर्याणीसुद्धा यांच्याकडे आहे, सोलकढी आहे, सॅलड आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्हाला याच्यासोबतच त्यांचे काही स्टार्टर्सचे प्रकार आहेत जे त्यांची स्पेशालिटी, म्हणजे या थाळ्या झाल्या, बिर्याणी झाली, तर याच्यासोबत त्यांचे स्टार्टर्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। स्टार्टरमध्ये यांचे जे स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये मटन आणि चिकन खरडा ही त्यांची स्पेशालिटी आहे। त्यानंतर हे बघा, मटन चॉप्स तंदूर, बऱ्याच ठिकाणी आपण चिकन तंदूर वगैरे खातो, पण या ठिकाणी यांचं हे मटन चॉप्स तंदूर ही सुद्धा यांची स्पेशालिटी आहे। त्यानंतर चिकन खिमा आणि सोबतच फार रेअर मिळणारं म्हणजे वजडी फ्राय, हे असे यांचे स्टार्टर्सचे आयटमसुद्धा तुम्ही इथं आल्यानंतर ट्राय करायला हरकत नाही। यांचा ॲम्बियन्स मला आवडला, म्हणजे यांनी थोडासा गावाकडचा थोडासा गावरान टच देण्याचा प्रयत्न केला की मागे दिसतंय तुम्हाला हे टोपली लावल्या आहे पूर्ण भिंतीला, त्याचं एकदम दिसायला एकदम सुंदर दिसतंय। आणि इकडून आपण जसंच एंटर करतोय तर इकडे त्यांचा फॅमिली सेक्शन्स आहे आणि पाठीमागे किचन आहे, असा हा पूर्ण ह्यूज आणि सुंदर ॲम्बियन्स त्यांनी इथे बनवला आहे। हे बघा, या हॉटेलची खासियत म्हणजे इथे भाकरी सुद्धा चुलीवर बनवल्या जातात, म्हणजे अस्सल चुलीवरचं जेवण इथे आपल्याला मिळणार आहे। आणि म्हणजे जो गावाकडचा जो फील आहे ना, म्हणजे मस्त चुलीवरच्या भाकरी गरमागरम आणि त्याही रस्स्यामध्ये कुस्करून खायच्या, नॉनव्हेज सोबत खरं पाहायला गेलं तर ज्वारी बाजरीच्या भाकरीच खाण्यात मजा आहे आणि ती मजा तुम्हाला या हॉटेलमध्ये मिळणार आहे। आणि इथे तेच गावरान पद्धतीचं, म्हणजे हे बघितल्यानंतर आठवतं आपल्याला आपल्या गावाकडचा तो वेळ, म्हणजे गावाकडचं ते जेवण, गावाकडे जसं आजी किंवा आपली आई चुलीवर मस्तपैकी भाकरी थापते आणि आपण गरमागरम भाकरीसोबत जेवण करतो, तोच सीन या हॉटेलमध्ये। अस्सल गावरान चुलीवरचा हा रस्सा आहे, नॉनव्हेजचा रस्सा। हे बघा, या इकडे तुम्हाला दाखवतो,
हा रस्सा जाव म्हणजे असं पूर्ण डेक भरलेला असतो दिवसभर. आता संध्याकाळची वेळ त्याच्यामुळे थोडा तो संपला आहे, पण हे बघा गरमागरम नॉनव्हेजचा रस्सा खाण्याची मजा भाकरीसोबत. वा, पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. तर अशा अस्सल गावरान चुलीवरच्या जेवणासाठी हडपसरमधील हॉटेल मार्तंडला नक्की भेट द्या. ट्रॅव्हल यू फूडीला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. खात रहा, आनंदी रहा आणि हो, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.